तिकडनं लांबला का म्हणजे मी दिसेल. तर हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता इकडे अलिबागमध्ये यात्राचे सीझन चालू झालेले आहेत. म्हणजे इकडे कसं दिवाळी झाली की तुळशीची लग्न वगैरे झाली लगेचच यात्रा चालू होतात अलिबागमध्ये. म्हणजे पहिले आवासमध्ये असते, आवासला नागेश्वर यात्रा, त्याच्यानंतर 8 दिवसांनी कणकेश्वर यात्रा, 5 दिवसांनी वगैरे असे, त्याच्यानंतर लगेचच 5 दिवसांनी अलिबागमध्ये चालू होतात यात्रा. तर गेल्या वर्षीचं पण तुम्ही बघितलं असेल व्लॉगमध्ये. तर आता परत 1 वर्षानंतर आता यात्रा परत चालू झालेल्या आहेत आणि आम्ही जाणार आहोत यात्रेला. तर यात्रेचा आज 3रा दिवस चालू आहे आणि 5 किंवा जास्तीत जास्त वाढवली तर शनिवार रविवार वगैरे असलं तर मग 6 दिवस वगैरे असते. तर आज आता आम्ही रात्री जाणार आहोत. म्हणजे दिवसाचं काही वेळ भेटत पण नाही आणि दिवसापेक्षा रात्रीचीच जास्त मजा वाटते. कारण की पाळणे वगैरे असतात, आकाश पाळणे वगैरे किंवा असे लाईट्स वगैरे झगझग, म्हणजे ते रात्रीचीच बघायला यात्रेत मजा वाटते. आणि रात्री भरपूर गर्दी असते. तर आता बघूया आपल्याला किती गर्दी मिळते आणि काय, आणि बघू आता कसं काय. तर आणि विशेष म्हणजे आज आहे आमच्या बबडीचा बड्डे. तर ही बघू शकता माझी लेक बबडी. किती वर्षाची झाली बबडी? 14. बबडी 14 वर्षाची. 14 वर्षाची पूर्ण झालेली आहे. 14 की 13 पूर्ण झाली आणि 14वा लागलंय. तर 13वा बड्डे आहे बबडीचा. आणि आता ती बोलते बघू आपण काहीतरी बाहेरच वगैरे खाऊ, नाही तर काहीतरी म्हणजे बड्डेच्या निमित्ताने. तर बोलते केक वगैरे नको मम्मी, का आता त्या दिवशीच गेल्या आठवड्यात मग 4-5 दिवस झाले शिवांच्या बड्डेला ना, आहे ना बाबू. तर बाबूचा बड्डे झाला ना शिवांचा, मग तेव्हा 4-4, 5-5 केक होते. मग ते खाऊन आता कंटाळलोय. मग आता बोलते केक नको मम्मी, आम्ही आता बघू बाहेरच. मग तिच्या बड्डेला बोलते चायनीज वगैरे काय, तर बघू जाता खाल्लं तर. आणि थंडी तर भरपूर आहे. तर शिवांश बघा आमचा टोपी वगैरे आता स्वेटरसुद्धा घालणार आहे. भरपूर थंडी लागायला लागले, सुरुवात झाली इकडे. तर आता आम्ही किती बघू, आता मिस्टर आता येणार आहेत कामावरून आणि मग त्यानंतर आम्ही जाणार. आणि बघू सोबत असला तर विशाल बाबू असेल आमच्या, कारण तोच असतो दरवर्षी. आणि बघू पुढे मग व्लॉग कंटिन्यू करा. यात्रेत काय काय मजा करतोय ते सुद्धा तुम्ही पुढे यात्रेत गेल्यानंतरच समजेल, नंतर माहिती पडेल. काय काय गर्दी असली तर म्हणजे शूट करायला भरपूर प्रॉब्लेम होतो. तर बघू आपल्याला कसं काय ते. आज यात्रेत किती गर्दी आहे आणि काय. रात्री भरपूर गर्दी होते, म्हणजे 8-9च्या नंतर तर भरपूरच गर्दी होते. तसं लहान मुलांना जायचं म्हणजे संध्याकाळीच लवकर जायला पाहिजे. पण आपलं सर्व घरातलं आवरून नंतर आमच्यासोबत आम्हाला पप्पाच लागतात, हे ना बाबू, म्हणून मग सोबतच निघतो. तर आता बघू, चला यात्रेत. तर आता आलो आहे आम्ही, इथे पोचलो आहे. बघू शकता सोबत बाबूदादा वगैरे आणि त्याची बाजूवाले वगैरे आहेत तिथे. तर आम्ही सर्व सोबतच चाललो आहे आणि इथे गाड्या पार्किंग केल्यात, बाहेरच लावल्यात, कारण की पुढे भरपूर गर्दी आहे. इथे सुद्धा जागा नाही आहे, तरी पण आम्ही इथेच बाहेर पार्किंग केल्यात आणि निघालो यात्रेत. बघू तर इथूनच यात्रा चालू होते, बघू शकता. चला आपण पुढे यात्रेत. बघू शकता यात्रा इथून चालू झाली. आता आम्ही आतमध्ये चाललो. काय करायचं काय, इथूनच सुरुवात केली आम्ही, इथूनच सुरुवात केली. काय उघडे बघू शकता, इथून यात्रा सुरुवात भरलेली आहे. वर्षोरी यात्रा. आमची मंडळी चालली पुढे. आता इथून आतमध्ये गर्दी होत जाणार आहे सर्व. आता इथे सुरुवात म्हणजे एंटर झालो आम्ही यात्रेत. काय होती
चांगले पुढे पुढे येताना घेऊ ना. घे मग घे, चांगलं वाटत घे घे. कानातले मस्त सुंदर सुंदर आहे तिथे. 20ला 3 पॅकेट ना. एक पॅकेट 20, 50 चल बस कर. त्याला हजार बाबू पप्पा कुठे गेले. वजनदार वस्तू 2 येताना घ्या. कशाला नको नको ठेवायला आपल्या शिवाजी महाराज. हे काय इथं काल काय डायमंडच्या बॉबलीला पुसेल बघायचं ना. चला हा बोला कुठे गेला. सोनू पुढं बघूया ना. काय बघायला चालेल. हे काय बांगड्या या कितीला. या कितीला बांगड. ए बांगड 30 रुपये. हे घ्यायचं का बघ बघ. हे ते आपल्याला साईडवाला वेणीसारखं पाहिजे होतं ना लावायचं. हे सुबबडीला पाहिजे होतं ना सिल्वर टाईपचे बघ. 50 काय पर्स. हा पर्स नको आता का परत आता सोनू काय बबडे पर्स आणखी. पप्पा कुठे गेले बघ. ही लोक कुठे गेली बघ. आता नंतर बोलतो. ब्लर का दिसतंय. हे बघ बाबू 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 काहीच नाही बोल. कितीला. हा मग यातलं घे. तसं तिथं पडदे नाही पसंत पडले. होय दादा तिथं नाही पसंत पडलं. सोनू इथं बघ.
घेतलीस? तर सर्व आम्ही ठिकाणी घेतच चालू आहे. असं म्हणजे जिथे जिथे काय दिसेल तिथं असं आपण प्रत्येक वेळेला आम्ही दरवर्षी यात्रेत होतो, तरी पण प्रत्येक वेळेला काय नवीन नवीन दिसलं तरी सारखं घेऊचंच वाटतं. काय म्हणजे आपलं असं आता कानातली वगैरे किंवा क्लिप्स वगैरे हे मुलींचं वगैरे असलं तर आपल्याला, आणि इथे घ्यायसारखं असतं म्हणजे एकदम ऑफर वगैरे असतात 10ला 3 वगैरे असं वगैरे. तर बघितल्यावर आपल्याला माहिती आहे लेडीज असल्यानंतर आपण सगळीकडे कुठे बघितलं तर थांबतोच. असा बराच वेळ झाला आमचा आता घेता घेता. तर आकाश पाळण्यात वगैरे अजून मुलांचं सर्व काय बाकी आहे खेळायचं वगैरे. तर अजून खेळायला वगैरे त्यांना बसायचं आहे सर्व ह्याच्यातनं राईड्समध्ये. तर ते गेलोच नाही अजून, पुढे बरंच आहे, अर्धी पण यात्रा झाली नाही अजून. तर बघू आता, म्हणजे 1 तर वाजून गेला असेल, बहुतेक घरी झालं तर 2च वाजतील. बघू नाही तर मग रविवारी येऊ आम्ही. कसं ते पाँच बर्तन 100 रुपए। आइए आइए तेल की तरफ आइए, खरीदी हमारे तरफ 100 रुपए का 5 बर्तन। सारे सामान को 20 रुपए, 100 रुपए में 5 बर्तन ले जाइए। कहीं नहीं मिलने वाला चीज हमारे पास आपको मिलेगा। 5 बर्तन 100 रुपए। बरोबर आहे। तूने घेतलीस? दाखव 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 बाबू, तुला काय पाहिजे? बाबू हे बघ, हे बघ हे बघ, शॉर्पनर. शिवांचं बघा आमचं काय चाललंय. शॉर्पनर पाहिजे तुला? हा शॉर्पनर पाहिजे. बूटचं पण आहे ना? तिकडनं लावलं कसं म्हणजे मी दिसत. 10 रुपया 10 रुपया 10 रुपया, कोई भी सामान का 10 रुपया। 10 रुपये 10 रुपये 10 रुपये, कुटली पर मत गया 10 रुपये 10 रुपया 10 रुपया 10 रुपया, कोई भी सामान का 10 रुपया। 10 रुपये 10 रुपये 10 रुपये, कुटली पर मत गया 10 रुपये 10 रुपया 10 रुपया 10 रुपया 10 रुपया 10 रुपया, कोई भी सामान का 10 रुपया। 10 रुपये 10 रुपये 10 रुपये, कुटली पर मत गया 10 रुपये 10 रुपया 10 रुपया 10 रुपया, कोई भी सामान का 10 रुपया। 10 रुपये 10 रुपये 10 रुपये, कुटली पर मत गया 10 रुपये 10 रुपया 10 रुपया 10 रुपया, 10 रुपया 10 रुपया 10 रुपया, कोई भी सामान का 10 रुपया। 10 रुपये 10 रुपये 10 रुपये, कानातले रहे ते 10 रुपया 10 रुपया 10 रुपया, कोई भी सामान का 10 रुपया। 10 रुपये 10 रुपये 10 रुपये, कुटली पर मत गया 10 रुपये 10 रुपया 10 रुपया 10 रुपया, 10 रुपया 10 रुपया 10 रुपया, कोई भी सामान का 10 रुपया। 10 रुपये 10 रुपये 10 रुपये, हे बघ. 10 रुपये 10 रुपया 10 रुपया 10 रुपया, कोई भी सामान का 10 रुपया। 10 रुपये 10 तर इथे आहे ना लेस वगैरे भरपूर चांगले होते, म्हणजे 5-5 मीटर असतात 20ला.
तर मी गोल्डन सिल्वर वगैरे कॉमन वगैरे जे लागतात ते घेतले होते, मी घेत होते इथे. आणि नॉड आणि त्याच्यानंतर लटकन वगैरे खूप स्वस्त असतात. घेऊन ठेवलं की नंतर आपल्या बरेच दिवस चालतात, त्यामुळे तर त्या सर्व इथे घेतले मी पाहिजे तेवढ्या. चांगलं वाटतं. ₹100 हे काय. तर आम्हाला भरपूर लेट झाला, 2 वाजलेले, म्हणून आम्ही रिटर्न गेलो आणि रविवारी. तर बघू शकता आज पण आम्ही परत आलो. त्या दिवशी भरपूर गर्दी, त्या दिवशी आम्हाला भरपूर लेट झालं, 2 वाजले आम्हाला जायला. तर आज आला, आता आज बघू शकता एवढी गर्दी, भरपूर गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे आज तर म्हणजे एकदम तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने. बघू शकता आज चालायला जागा नाही आहे, एवढी 5 मिनिटं इथेच जाते. तर आज लास्ट आहे यात्रेचा दिवस, म्हणून आज भरपूरच गर्दी बघू शकता. काय आहे नको काय अधिक बद्दल नको यात्रेत
आम्ही बाहेर पडतोय. तर आता संपली. आम्ही आज निघालो आता सर्व खाऊन वगैरे आणि आता यात्रेत बसलो. बराच वेळ झाला आज पण आणि आता यात्रेतून निघालो चाललो घरी. तर फ्रेंड आम्ही आलो आता जस्ट घरी. 10 वाजले असतील आणि शिवांशची तर भरपूर मजा झाली ना शिवांश. तर शिवांश म्हणजे भरपूर आज कशात बसला ना बाबू. एक ट्रेन गाडीमध्ये इकडं बघ. ट्रेन गाडी आहे. कशात बसला. ट्रेन गाडी त्याच्यानंतर बाईक गाडी घोडा गाडी अजून ड्रॅगन आणि जम्पिंग मध्ये उड्याच नाही मारल्या ना मिकी माऊस मध्ये घाबरला उतरला आणि त्याच्यानंतर दिद्या वगैरे तर आलो आता. भरपूर मजा केली. म्हणजे परवा आम्ही गेलो तेव्हा सर्व बसायला नव्हतं भेटलं म्हणून आज आम्ही रिटर्न गेलो आणि आज पण बरेच खरेदी केली काय मुलांनी पण आणि सर्व चप्पल वगैरे त्यांना काय पाहिजे होतं ड्रेसवरचं वगैरे. लग्न आहे आमच्या इथं परवा तर त्याच्यावरचं सर्व सेट वगैरे गळ्यातलं वगैरे घ्यायचं होतं. तर परवा पण घेतला आणि आज पण सर्व काय थोडं घ्यायचं होतं ते घेतला. बरंच काय यात्रेमध्ये बोलल्यानंतर ना दिवस म्हणजे आपल्या 4 तास काय 5 तास पुरत नाही फिरायला. गेलो की एकदा बाहेर पडायला मिळत नाही आणि गर्दी पण बघितलीच तुम्ही असाल. आज भरपूर गर्दी होती. तर मुलांनी म्हणजे आता आम्ही बाहेर पडलो म्हणजे खाल्लं थोडं आणि बाहेर आलो. हे बघ काय आहे बघू दे. बबडीने मॅजिकचा झाड आहे. म्हणजे हे कसलं संजीवनी आहे ना जांबाचं. म्हणजे पाण्यात ठेवल्यानंतर फुलत जाते बघा. प्लास्टिक सारखं आहे एकदम सुकल्यासारखं एकदम सुकलेलं आहे बघा. बघू शकता एकदम असं वाटतं कागदाचंच आहे आणि हे जर पाण्यात ठेवलं ना की लगेच असं फुलत जातं एकदम. म्हणजे तो किती मोठा होत जातं नंतर वाढत जातं. बघितलं ना आम्हाला एकदम मस्त वाटलं. छान वाटलं बघितल्यानंतर. म्हणजे असं ग्रीन होत जातं ना असं फुलत जातं एकदम मस्त. क्रिसमस ट्री हां एकदम म्हणजे क्रिसमस ट्री असतं ना एक्समस ट्री तसं ते क्रिसमसच्या झाडासारखंच होत जातं एकदम मोठा फुल्यावर एकदम भारी वाटतं. असं वाटतं काय आर्टिफिशियल एकदम वाटतं झाड. म्हणजे बघितल्यावर ना आम्हाला छान वाटलं. तर मग घेतलं बघूया बोली. 30 रुपयालाच होतं. 50ला 2 होते. तर बोली एक घेऊन बघूया कसे होतात ते. एवढं मस्त वाटतं ना फुलचं एकदम मस्त. बघूया नंतर फुलल्यावर म्हणजे कधी होणार ते सोनू ग. आता लगेच फुलणार की नंतर हळूहळू फुलतं ते. पाणी जसं खेचून घेते तसं होतं ते मला वाटतं काय. पूर्ण ग्रीन असं एकदम झुपक्यासारखं होतं तो क्रिसमस. तर काल बबडीने बघितलेला तो परवा यात्रेत. तर तिला ती बघून ठेवलेलं. ती बोलत होती घ्यायचं होतं मला मम्मी घ्यायचं होतं. तर आज पण दिसला मग आज घेऊनच आली. तर बघूया आता मोठं नंतर पाणी खेचून गेल्यानंतर कसं होतंय ते. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन कोण असेल आपल्या चॅनलवर नवीन कोण बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मिळू अशाच एका नवीन छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.